आता उद्योग करण्यासाठी मित्रांनो जितकी गोष्ट तुम्हाला असं वाटत की पैशाची लागेल, जागेची लागेल, मार्केटची लागेल, अशा अनेक गोष्टी तुमच्याकडे तयार असेल, हे लागतं ते लागतं, पण त्याच्यापेक्षाही अबोव्ह ऑल जी सगळ्यात मोठी गरज असते ती म्हणजे आपल्यामध्ये ती एंटरप्रेन्योरशिप असते. मित्रांनो, आज बेसिकली बिझनेस काय असतो त्याच्याबद्दल थोडीशी मी तुम्हाला अवेअरनेस देणार. व्हॉट इज बिझनेस आणि बिझनेसचे काय प्रकार असतात, काय गोष्टी असतात बिझनेस मध्ये. मित्रांनो, बिझनेस इज डेफिनेटली व्हेरी डिफरंट थिंग. म्हणजे हे जिथे खूप ज्याला आपण म्हणतो ना अनिश्चितता असते ते त्याला बिझनेस म्हणतात. जिथे काय होईल कोणाला माहित नसतं त्याला बिझनेस म्हणतात. इथे रिस्क असते पण इथे रिवॉर्ड्स बी असतात. जेवढी रिस्क त्याचे जास्त रिवॉर्ड्स बी असतात. सो फ्रेंड्स, फक्त आपल्याला एक इनिशिएटिव्ह त्याच्यामध्ये घ्यावा लागतो आणि खूप वेगळ्या तऱ्हेने स्वतःची तयारी करावी लागते. तर हा बिझनेस आहे, पण या बिझनेसमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे बिझनेस असतात. तर त्याच्यामध्ये 3 बेसिक प्रकार जे आहेत ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. 3 टाईपचे बिझनेस असतात. पहिला टाईप आहे त्याला आपण म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, उत्पादन. हा पहिला टाईप, उत्पादन. उत्पादन उद्योगामध्ये काय असतं की त्याच्यामध्ये आपण काही रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन फिनिश प्रोडक्ट मध्ये करत राहतो. इट कॅन बी एनिथिंग. मग ते तुम्ही टोमॅटो पासून टोमॅटो केचप केलं, दॅट इज ऑल्सो मॅन्युफॅक्चरिंग. तुम्ही मिरची पासून मिरची पावडर केली, दॅट इज ऑल्सो मॅन्युफॅक्चरिंग. तुम्ही काही प्रोडक्ट असेंबल केलं, ते मॅन्युफॅक्चरिंग आहे. तर असे अनेक प्रकार असतात उत्पादन उद्योगाचे. तर त्याचे 10 प्रकार तुम्ही सांगणारच आहे तुम्हाला. तर पहिला असतो उत्पादन उद्योग, मॅन्युफॅक्चरिंग, वेर यू चेंज द रॉ मटेरियलचं जे शेप आहे, जे काही त्याचं स्टेट आहे ते पूर्ण चेंज करतात तुम्ही. ओके, खडू पावडर असेल ते म्हणजे ते चायना क्ले असेल त्याचं खडू गेला ते बी उत्पादन उद्योग. कपडा आहे त्याचं शर्ट बनवला ते उत्पादन आहे. राईट. सो फ्रेंड्स, मला सांगायचं आहे की असं ज्याला म्हणतो उत्पादन उद्योग. सेकंड जो असतो त्याला म्हणतो आपण सेवा उद्योग. व्हॉट इज सर्व्हिस इंडस्ट्री? हे उद्योगच आहेत, व्यवसायच आहेत. म्हणजे उत्पादन उद्योग म्हणजेच उद्योग आहे असं नाही, तो एक प्रकार आहे. उद्योजकता हे असं काही नसतं. अनेकांना असं वाटतं की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री केली म्हणजेच मी उद्योजक, असं नाही काही. तुम्ही उद्या काही म्हणजे आता तुमच्या घरी काही नव्हतं आणि तुम्ही एक पान टपरी सुरू केली, दॅट इज ऑल्सो एंटरप्रेन्योरशिप. नथिंग रॉंग, ते काही चुकीचं थोडी आहे. तर एंटरप्रेन्योरशिप इज नॉट ओनली म्हणजे फक्त उत्पादन उद्योग केला म्हणजेच उद्योजकता असते असं काही नाही. दॅट इज वन फॉर्मॅट. त्या फॉर्मॅट मध्ये तुम्ही करता. ओके, पण तो आहे डेफिनेटली, दॅट इज वन थिंग. दुसरा जो असतो सेवा उद्योग. सेवा उद्योगामध्ये काय असतं, तुम्ही काही उत्पादन करत नाही, पण तुम्ही काही विकतही नाही. You don't even manufacture and don't even sell. What do you do then? You give some services for which you charge. ती काही सर्व्हिस असू शकते. सर्व्हिसेस 3 प्रकारच्या असतात. नॉलेज बेस्ड सर्व्हिस असते, स्किल बेस्ड सर्व्हिस असते, रिसोर्स बेस्ड सर्व्हिस असते. अशी कोणतीही प्रकारची सर्व्हिस तुम्ही दिली तर ते एक उद्योग आहे. तो सर्व्हिस इंडस्ट्री आणि खूप मोठ्या प्रमाणात वाढते भारतामध्ये. भारतामध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीचं वाढीचं प्रमाण जे आहे हे मोर दॅन 20% आहे. सो इट्स अ व्हेरी गुड ऍक्टिव्हिटी. तर सर्व्हिस इंडस्ट्री असेल. तिसरी जी असते, आपण याचं डिटेलिंग करणार आहोत. तिसरं जे आहे त्याला आपण म्हणतो ट्रेडिंग. ट्रेडिंग म्हणजे काय? व्यापार. व्हॉट इज व्यापार? बाईंग अँड सेलिंग. बाय सम प्रोडक्ट अँड यू सेल इट. होलसेल मध्ये बाय करतात, रिटेल मध्ये विकतात किंवा इकडून बाय केले तिकडे विकले, व्हॉट एव्हर. इंडिजिनस ट्रेडिंग म्हणजे डोमेस्टिक ट्रेडिंग असू शकतं, भारतातल्या भारतात केलं, आणि एक इंटरनॅशनल ट्रेडिंग बी असतं, इथून घेतलं बाहेरच्या देशात एक्सपोर्ट केलं. सो फ्रेंड्स, किंवा बाहेरच्या देशातलं प्रॉडक्ट इथे आणलं आणि ते इथे विकलं, इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट, हे सुद्धा ट्रेडिंग आहे. सो फ्रेंड्स, ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी तिन्ही उद्योजकतेचे हे
म्हणजे तिन्ही याच्यात तुम्ही व्यवसाय केला तरी तुम्ही उद्योजक आहात, नाही का? असं काही कुठे म्हणत आणायचं नाही की अरे हे काय उद्योगाचं नाही बरोबर, अरे असं नाही. किंवा तुम्ही शेअर ट्रेडिंग केलं तर तोही उद्योजकतेचा एक भाग आहे. दॅट इज ऑल्सो अन एंटरप्रेन्योरशिप. असं काही नाही की ते म्हणजे उद्योग नाही असं नाही. एनी सोर्स त्याच्यातून तुम्हाला एक चांगला प्रकारचा एक इन्कम सोर्स मिळू शकतो. म्हणजे सगळेच नाही असतात ते चांगले, पण चांगल्या प्रकारचा एक त्याला एक फॉर्मॅट मधून, त्या विशिष्ट फॉर्मॅट मधून जाऊन तुम्हाला त्याचं एक कन्व्हर्जन होतं आणि ते यू त्याचे रिटर्न म्हणून तुम्हाला जेव्हा पैसे मिळत असतात दॅट इज अ बिझनेस. आणि मग हा बिझनेस माझा याच्यात उत्पादन उद्योग नेमकं काय? उत्पादन उद्योगाचे 10 प्रकार आपण जर बघूया. यासाठी काय करावं, काय असतं उत्पादन उद्योग? उत्पादन उद्योगाचे 10 व्याख्या आहे गव्हर्नमेंटच्या. 10 टाइप्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत. त्याच्या 10 व्याख्या काय काय ते आपण जरा जाणून घेऊ. पहिला जो असतो म्हणजे गव्हर्नमेंटने काय केलंय, त्याच्यामध्ये तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करतायत त्याच्या हिशोबाने त्याला एक स्टॅटस दिलंय मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. आता त्याच्यामध्ये पहिला टाईपचा इंडस्ट्री आहे, त्याला म्हटलं जातं, तुम्ही MSME नाव ऐकलं असेल, मायक्रो स्मॉल मीडियम स्केल एंटरप्राइजेस, त्याला MSME म्हणतात, नाही का? तर पहिलं काय आहे त्याच्यामध्ये, मायक्रो. आता मायक्रो इंडस्ट्रीज किंवा मायक्रो एंटरप्राइजेस कशाला म्हटलं? मायक्रो एंटरप्राइजेस म्हणजे ज्या उत्पादन उद्योगामध्ये प्लांट अँड मशिनरीची गुंतवणूक, रिमेंबर, प्लांट अँड मशिनरीची गुंतवणूक ही जर 1 कोटीच्या आत असेल, 1 कोटीच्या आत असेल तर त्याला म्हटलं जातं मायक्रो इंडस्ट्रीज, मायक्रो एंटरप्राइजेस. त्याला काय म्हटलं जातं? मायक्रो एंटरप्राइजेस. 1 कोटीच्या आत पाहिजे. आणि कसली गुंतवणूक? गुंतवणूक इन प्लांट अँड मशिनरी, नॉट लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगची गुंतवणूक याच्यामध्ये कन्सिडर नाही करत, ती फायनान्सिंगला कन्सिडर केली जाते. परंतु व्याख्येमध्ये काय म्हटलेलं आहे, जर तुमची गुंतवणूक, कारण काय असतं, लँडची गुंतवणूक ही वेगवेगळी असू शकते ना. मी जर मुंबईला उद्योग केला तर मुंबईची लँड ही करोडमध्ये जाईल. मी नाशिकला उद्योग केला तर ती काही लाखांमध्ये जाईल. मी एखाद्या छोट्या गावी उद्योग केला तर ती काही हजारामध्ये सुद्धा जागा मिळेल. बरं, काही ठिकाणी जागा ही स्वतःची असू शकते, काही ठिकाणी आपल्या पेरेंट्सची असू शकते, काही ठिकाणी जागा भाड्याची असू शकते. त्यामुळे जागेची किंमत त्याच्यामध्ये कन्सिडर केली जात नाही. तर तुमची गुंतवणूक प्लांट अँड मशिनरी मधली जी गुंतवणूक आहे ती 1 कोटीच्या आत असेल, 10,000पासून 1 करोडच्या वर असेल, दॅट इज कॉल्ड एज अ मायक्रो एंटरप्राइजेस. ही शासनाची व्याख्या आहे, माझी नाही. दिस इज अ गव्हर्नमेंट डेफिनेशन, राईट? तर नंबर 1, परत लक्षात ठेवा, गुंतवणूक इन प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी मध्ये गुंतवणूक. सेकंड, आता दुसरी डेफिनेशन काय? MSME आपण ऐकलं. एस स्टँड फॉर स्मॉल स्केल इंडस्ट्री, लघु उद्योग. व्हॉट इज लघु उद्योग? व्हॉट इज स्मॉल स्केल इंडस्ट्री? लघु उद्योगाची काय व्याख्या आहे? स्मॉल स्केल इंडस्ट्रीची काय डेफिनेशन आहे? ज्या उत्पादन उद्योगामध्ये प्लांट अँड मशिनरीची गुंतवणूक ही 1 कोटीच्या वर आणि 10 कोटीच्या आत आहे. अबोव 1 करोड, बिलो 10 करोड, 10 कोटीच्या आत. 1 कोटी ते 10 कोटी जर तुमची गुंतवणूक प्लांट अँड मशिनरी मध्ये, परत सांगतो, गुंतवणूक ही प्लांट अँड मशिनरी मध्येच कन्सिडर केली जाते डेफिनेशन मध्ये, राईट? सो 1 करोड टू 10 करोड जर तुमची प्लांट अँड मशिनरी, त्याच्यामध्ये लँड कदाचित 10 कोटीची मिळू शकते, पण तुमची मशिनरीची गुंतवणूक ही 1 कोटी ते 10 कोटी असेल तर तेवढीच गुंतवणूक काउंट केली जाते डिफिनेशन साठी, राईट? सो दिस इज कॉल्ड एज अ स्मॉल स्केल इंडस्ट्री. तिसरी आहे, त्याला म्हटलं जातं मीडियम स्केल इंडस्ट्रीज, MSM फॉर मीडियम स्केल.
व्हॉट इज मीडियम स्केल इंडस्ट्री? मीडियम स्केल इंडस्ट्रीमध्ये काय असतं, ज्या उत्पादन उद्योगामध्ये तुमची प्लांट अँड मशिनरीची गुंतवणूक ही 10 कोटी ते 20 कोटी असेल, then it is termed as a medium scale industries. मध्यम आकाराचे मीडियम स्केल इंडस्ट्रीज, राईट? सो ही तिसरा प्रकार आहे, मायक्रो, स्मॉल, मीडियम. मीडियम स्केल हे बरं, ह्या डेफिनेशन का केलंय सरकारने? कारण की त्या अनुषंगाने सरकारचे काही बेनिफिट्स आहेत, सरकारच्या काही सबसिडीज आहेत. ते सगळ्या आपण गोष्टी पाहणार सविस्तर मध्ये पाहणार आहोत चौथ्या आठवड्यामध्ये. त्या सबसिडी काय असतात, काय नाही असतात, कसं असतं, तसं त्याच्यासाठी सरकारने वेगवेगळ्या इंडस्ट्रीचं स्टॅटस केलं आहे. ओके, तर हे चौथा प्रकार जो आपण पाहिला तो म्हणजे मायक्रो पाहिला, स्मॉल पाहिला, मीडियम पाहिला, 10 कोटी ते 20 करोड. मीडियम मध्ये काय असतं, प्लांट अँड मशिनरीची गुंतवणूक 10 कोटीच्या वर आणि 20 कोटीच्या आत. 19 कोटी 99,999 असेल तरी ती दॅट विल बी टर्म्ड ॲज अ मीडियम स्केल इंडस्ट्री. आणि परत ही गुंतवणूक जी आहे ही प्लांट अँड मशिनरी मध्ये गुंतवणूक आहे. कसली? प्लांट अँड मशिनरी. सो दिस इज अ फोर्थ टाइप ऑफ इंडस्ट्री, मीडियम स्केल इंडस्ट्रीज. पाचवी जी इंडस्ट्री आहे त्याला म्हटलं जातं लार्ज स्केल इंडस्ट्रीज. ही पाचवी डेफिनेशन, लार्ज स्केल. लार्ज स्केलची काय डेफिनेशन आहे? मोठे उद्योग. मोठ्या उद्योगाची काय डेफिनेशन आहे? ज्या उत्पादन उद्योगामध्ये प्लांट अँड मशिनरीची गुंतवणूक ही 20 कोटीच्या वर आहे, नो अप्पर लिमिट, तर 20,000 कोटी बी असू शकते. 20 कोटीच्या वर ज्या उत्पादन उद्योगामध्ये गुंतवणूक आहे तर त्याला म्हटलं जातं लार्ज स्केल इंडस्ट्रीज. ओके, ह्या 5 डेफिनेशन झाल्या सरकारच्या, मायक्रो, स्मॉल, मीडियम, लार्ज. सॉरी, 4 झाले, मायक्रो, स्मॉल, मीडियम, लार्ज. हे 4 उद्योग आपण पाहिले. आता काही उद्योगामध्ये काय अशा अजून डेफिनेशन काय? एक ज्याला आपण म्हणतो ग्रामोद्योग, विलेज इंडस्ट्रीज. व्हॉट इज विलेज इंडस्ट्रीज? ग्रामोद्योग कशा? ग्रामोद्योग म्हणजे ग्रामीण भागात केलेले उद्योग असेल तर त्याला ग्रामोद्योग म्हणतात. जे उद्योग तुम्ही ग्रामीण भागात करा. आता ग्रामीण भागाची काय डेफिनेशन आहे? मग त्याची ग्रामीण भागाची डेफिनेशन आहे सरकारची, ज्या गावाची लोकसंख्या ही लेटेस्ट सेन्सस नुसार, लेटेस्ट सेन्सस जे लोकसंख्येची गणना होते, जनगणना जी लेटेस्ट असेल त्याच्यामध्ये 1 लाखाच्या आत जर त्या गावाची लोकसंख्या असेल तर त्याला म्हटलं जातं ग्रामीण भाग. जे मुख्य शहरापासून किमान 15 किलोमीटर दूर पाहिजे. मुख्य शहरावर समजा आता नाशिक एक मोठं शहर आहे, खूप मोठं नाही पण आहे, एक शहर आहे, याच्या 15 किलोमीटर दूर तुमचं पाहिजे. का बरं? कारण की 15 किलोमीटर पर्यंत त्या गावाचा, त्या महानगरपालिकेचा, पालिकेचा विस्तार होऊ शकतो. म्हणून 15 किलोमीटर दूर तुमचं गाव असलं तर त्याला ग्रामीण भाग असं म्हटलं जातं. आणि ज्या गावाची लोकसंख्या 1 लाखाच्या आत पाहिजे ऑफिशियल. कधी कधी असंही असतं, ऑफिशियली लोकसंख्या 70-80 हजार आणि ऑफिशियली 1.5 लाख सुद्धा असते, असंही असतं. ठीक आहे, पण ऑफिशियली ऍज पर द सेन्सस त्यांनी म्हणून त्याला एक काहीतरी पॅरामीटर लावलंय की एक सेन्सस नुसार की लोकसंख्या 1 लाखाच्या आत पाहिजे, तर त्याला ग्रामीण भाग असं म्हणतात. आणि ग्रामीण भागात केलेले उद्योग म्हणजे ग्रामोद्योग. हा झाला 5वा प्रकार, राईट? आता 6वा प्रकार बघूया. उत्पादन उद्योग अजून कशाला म्हटलं जातं? उत्पादन उद्योग म्हटलं जातं ऍन्सिलरी इंडस्ट्रीला सुद्धा. ऍन्सिलरी इंडस्ट्रीला सुद्धा उत्पादन उद्योग. ऍन्सिलरी म्हणजे काय? पूरक. पूरक उद्योग. पूरक उद्योग म्हणजे काय? ज्याचं फिनिश प्रोडक्ट हे कोणाचं तरी रॉ मटेरियल बनत असेल तर त्याला पूरक उद्योग असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा हा फॅन आहे, समजा काय आहे तो फॅन. आता फॅन समजा ते बजाज कंपनी बनवते,
तर बजाज इज मॅन्युफॅक्चरिंग द फॅन. आणि त्या बजाज कंपनीला तुम्ही त्याचं रॉड देऊ राहिले. रॉड इज युअर फिनिश प्रोडक्ट, बट इट इज रॉ मटेरियल फॉर देम. तुम्ही पातळ बनवू राहिले, ब्लेड्स बनवू राहिले. ब्लेड इज युअर फिनिश प्रोडक्ट, बट इट इज अ रॉ मटेरियल फॉर देम. तुम्ही इलेक्ट्रिक मोटर बनवू राहिले, इट इज अ रॉ मटेरियल फॉर देम. सो याला काय म्हणतात, पूरक उद्योग, अँसिलरी इंडस्ट्रीज. त्याला एक वेगळं स्टॅटस दिलंय सरकार. ग्रामीण भागात केलेले उद्योग, ग्रामोद्योग, अँसिलरी, पूरक उद्योग. त्याच्यानंतर अजून एक 4 प्रकार असे की ज्याला एक वेगळं स्टॅटस दिलंय सरकारने. कोणते 4 उद्योग आहे? त्याच्यामध्ये पहिला उद्योग आहे, म्हणजे तो उद्योग आहे त्याला म्हणलं ना IT बेस्ड इंडस्ट्रीज, माहिती तंत्रज्ञान आधारित उद्योग. IT बेस्ड सरकारचे डेफिनेशन आहेत. IT बेस्ड, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेस्ड, म्हणजे जिथे आता कसं असतं, IT बेस्ड इंडस्ट्रीला गेल्या 15 वर्षापूर्वी मान्यता मिळाली. तोपर्यंत IT उद्योगाला उत्पादन उद्योग म्हटलं जात नव्हतं. नाव इट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. का बरं हे म्हटलं जात नव्हतं? कारण की त्याचं रॉ मटेरियल व्हिजिबल नव्हतं आणि त्याचं फिनिश प्रोडक्ट सुद्धा व्हिजिबल नव्हतं. IT इंडस्ट्रीला काय रॉ मटेरियल लागतं? नाही, फिनिश प्रोडक्ट काही दिसतंय का तुम्हाला? कोणत्या IT एखादं सॉफ्टवेअर दिसलंय गावात काही? 40,000 रुपये किलो, 50,000 रुपये किलो असं काही सॉफ्टवेअर विकलं जातं का? नाही. सॉफ्टवेअर हे इनव्हिजिबल आहे. तरी तिथे आता मग ते रॉ मटेरियल काय, आपला इंटेलिजन्स हे रॉ मटेरियल आहे त्याच्यामध्ये. सो फ्रेंड्स, पण त्याला सुद्धा उत्पादन उद्योगाचा दर्जा आहे. आता उत्पादन उद्योगाचा त्याला दर्जा का दिला? मग त्याला काही वेगळं बेनिफिट्स आहे. प्रत्येकाला असं दर्जा देण्यामागे काही बेनिफिट्स आहेत, काही सबसिडीज आहेत. ग्रामीण भागात सबसिडी जास्त आहे. ओके, जे हे असतात अँसिलरी, त्याच्यामध्ये थोडीशी गुंतवणूक जास्त असेल तरी चालू शकते. IT इंडस्ट्रीला काय बेनिफिट आहे? त्यांना 3 FSI असतात. 3 FSI म्हणजे काय? फ्लोअर स्पेस इंडेक्स, म्हणजे आपण किती बांधू शकतो त्याला म्हणलं तर FSI. म्हणजे जागा समजा तुमची 1000 स्क्वेअर मीटरची जागा आहे, 10,000 फुटाची. 1000 स्क्वेअर मीटर म्हणजे अप्रॉक्सिमेट 10,000 स्क्वेअर फीट. आता 10,000 स्क्वेअर फीटची तुमच्याकडे जागा आहे, मग त्याच्यात बांधता किती? नॉर्मल FSI काय असतो इंडस्ट्रीला? 1 असतो नॉर्मल FSI. म्हणजे तुम्ही तिथे 10,000 स्क्वेअर फीट जागा आहे, तर तुम्ही 10,000 स्क्वेअर फीट बांधू शकता, राईट? परंतु मग 10,000 स्क्वेअर फीट म्हणजे एकदम कडे नाही बांधत. तुम्हाला त्यांचे काही नॉर्म्स असतात, एवढं मीटर सोडायचं, एवढं हे करायचं, ते त्या नॉर्म प्रमाणे. परंतु समजा मग आता ग्राउंड फ्लोअर मध्ये तेवढं नाही बसा, मग तुम्ही 2 मजले कराल, 3 मजले कराल, चालू शकता ना. 10,000 स्क्वेअर फीट पर्यंत तुम्ही बांधकाम त्याच्यामध्ये करू शकता, 1 FSI. पण जर IT इंडस्ट्री असेल तर तिथे तुम्हाला 3 FSI. म्हणजे 10,000 फुटाचा प्लॉट आहे, तर तुम्हाला 30,000 स्क्वेअर फीट बांधता येऊ शकेल त्याच्यावर. कारण कसं असतं, IT इंडस्ट्रीमध्ये ना जितके लोक कामाला लोक जास्त असतात, मग त्यांना प्रत्येकाला बसायला जागा लागते. कारण की त्यांचं प्रत्येकाकडे कम्प्युटर असतो, राईट? आणि शिवाय त्यांना रिक्रिएशन फॅसिलिटीज लागतात, त्यांना कॅफेटेरिया लागतो, त्यांना जिम लागते, त्यांना स्विमिंग टँक लागतो, वगैरे वगैरे. IT म्हणून आपण पाहतो ITचे मोठे मोठे असे बिल्डिंग उभे असलेले आपण पाहतो. पण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचे मोठे मोठे बिल्डिंग क्वचितच असतात. पण IT इंडस्ट्रीमध्ये मोठे मोठे बिल्डिंग असतात, त्यांना तेवढा FSI दिलेला असतो सरकारने, म्हणून त्याचे वेगळं स्टॅटस आहे.